5 दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची 2 वेळा पाहणी करावी लागणार आहे। एवढंच नाही तर या पाहणीची छायाचित्र मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहेत। राज्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत। या फोटोंमध्ये सर्व आयसीयू, आपत्कालीन कक्ष, प्रवेश, रुग्णालयातील बाहेर पडण्याचा गेट तसंच ड्युटीवरील सुरक्षा रक्षक हे सगळं आलं पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे। महापालिका रुग्णालयाच्या डीनला दिवसातून 3 वेळा पाहणी करून व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आलंय। डीन बऱ्याचदा रुग्णालयातील कामकाजात सहभागी होत नाहीत अशी बाब संपकरी डॉक्टरांच्या संपादरम्यान समोर आल्याचं राजगोपाल देवरा यांनी सांगितलंय। निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेला घेता सरकारने एक नवीन नियम समोर आणलेला आहे आणि त्याची जबाबदारी जी आहे ती सरकारी हॉस्पिटल्सच्या अधिष्ठातांवर टाकण्यात आलेली आहे। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकी जबाबदारी आहे आणि कसं या कामाचं स्वरूप असणार आहे? नाही, अशी जबाबदारी आहे की आमचे माननीय प्रधान सचिव साहेब श्री देवरा साहेब यांनी असं सर्क्युलर काढलं आहे की अधिष्ठाताने सकाळ आणि संध्याकाळ सिक्युरिटीचा राऊंड घ्यावा आणि हा राऊंड घेत असताना जिथे रुग्णांची गर्दी होते किंवा जिथं रुग्ण सिरियस असतो की आपण अपघात विभाग म्हणूया किंवा आपण CCU, MICU, PICU या ठिकाणी तो राऊंड घ्यावा आणि तो घेतल्यानंतर त्याचा एक फोटो काढून पाठवावा, ज्याच्यामुळे तो आपण घेतला हे कळेल, एव्हिडन्सही मिळेल। आणि मला असं वाटतं की ते बंधन असल्यामुळं अधिष्ठाता रोज जाऊ शकेल आणि ते राऊंड घेईल। तर मला असं वाटतं त्याची ही जबाबदारी आहे की ज्याच्यामुळं आज निवासी डॉक्टरांना आपण पाहतो नेहमी मारहाण होते। जिथं रुग्ण सिरियस असतो तर तो रुग्णाला दगावला किंवा काय झालं तर मारहाण होते। अशा ठिकाणी मग पासेसची आपण सोय केली आहे की फक्त एक पास आपण हिरवा पास देतो आहे, तर त्या पासमुळं ते दिवसभर जाऊ शकतील। आपण पिवळा पास देतो त्यावेळेस भेटीचा वेळ आहे, सकाळी 7:30 ते 8:30, 4:30 ते 6:30 संध्याकाळी, त्यावेळेस ते जाऊन रुग्णाला भेटू शकतील की ज्यामुळे आपला रुग्णाची जी वर जाऊन जंतुसंसर्ग होतो तोही टाळता येईल आणि लोकांची संख्या कमी होईल, त्यामुळे स्वच्छ हॉस्पिटल राहील। तर त्यामुळे 2 गोष्टी आहेत, एक तर निवासी डॉक्टरांना मारहाण होऊ नये, त्याचबरोबर रुग्णालय स्वच्छ राहावं। डीन म्हणून जी जबाबदारी देण्यात आलेली आहे ते म्हणजे इमर्जन्सी सेवा असेल त्या ठिकाणी किंवा ICU मध्ये किंवा गेटच्या सुरुवातीला आणि एक्झिटला सुरक्षा व्यवस्था आहे की नाही त्याची पाहणी डीन म्हणून करायची आहे आणि त्याचे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओज हे मंत्रालयात पाठवायचे आहेत। तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की पाहणी तर आम्ही ते रोज करतोच आहे, फक्त आता याच्यात एकच आहे की त्याचे फोटो काढून ते अपलोड करायचे आहेत। मला असं वाटतं ते चांगली गोष्ट आहे, कारण अपलोड केल्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी वाढते। दुसरी गोष्ट अशी आहे की अधिष्ठाता एखाद्या वेळेस कामानिमित्त गेले नाहीत तर त्यांना जाऊन ते करावं लागतं आणि तसं झाल्याने मला असं वाटतं की एक वातावरण चांगलं ठेवण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल। निवासी डॉक्टरांना संप करावा असं त्यांना काही वाटत नाही आहे, पण जर रोजच कोणी आपण पाहिले एका आठवड्यात 5 मारहाण झाल्या, कास ठाण्यामध्ये मारहाण झाली, असं रोजच होणार असेल तर त्यांना काम करायच्या ठिकाणी त्यांना भीती निर्माण झाली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून आता जसं आज आमच्याकडे पोलीस आलेत 15, उद्या आणखी सिक्युरिटी गार्ड येणार आहेत, तर या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं की त्यांची सिक्युरिटी राहील आणि असं झालं तर मग काम करणं सोपं होईल। पण आजच ते समाधान आहेत असं सांगता येणार नाही की असं काही 1-2 महिने जेव्हा होईल आणि काही घटना घडणार नाहीत तर मला असं वाटतं त्यांना समाधान मिळेल। तर निवासी डॉक्टरांची ही प्रमुख मागणी होती सुरक्षेला घेऊन, त्याबद्दल अनेक नवीन पावलं जी आहेत ती सरकारकडून उचलण्यात आली आहेत। मात्र प्रत्यक्षात कशा पद्धतीने हे हल्ले रोखता येतात, सरकारला कितपत यश येतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।